माझं नाव राजेंद्र दत्तात्रय निकते आहे. मी पंढरपूरचा आहे. आमचे देवाचे ड्रेस तयार करण्याचे पारंपरिक हा व्यवसाय आहे. आमचे 4-5 पिढ्या हा देवाच्या ड्रेसचा व्यवसाय करतो आम्ही. वडिलांपासून आम्ही चाललेला हा परंपरेचा व्यवसाय आहे. पांडुरंगाला कपडे, इतर देवाला कपडे आमच्याकडून लोक घेऊन जाते. शिवाय वारकरी जी लोक आहेत त्यांना लागणार साहित्य, धार्मिक साहित्य, पालखी, छत्री, आपदागिरी, हे जे जरी पताका, हे लागणाऱ्या वस्तू आहेत ते आम्ही तयार करतो. काय असतं पांडुरंगाचे लागणारे कपडे म्हणजे काय काय असते? पांडुरंगाला कपडे म्हणजे एक अंगरख, एक सवळं, एक उपरणं असे कपडे बनवतात. अंगरखा कसा बनवला जातो? अंगरख हा बाराबंदी नावाचा प्रकार आहे. याला बंद असते, बटन वगैरे काय नसते. बंदापासून तयार केलेला असतोय. त्यात वेलवेटचं कापड असतो, जरीचं कापड, चायना कापड, जरी सिल्कचं कापड, अशा प्रकारचे कापड वापरतो. किती किंमत असते? किती वेळ लागतो बनवायला? अंगरख साधारण एका दिवसात 2 अंगरख होते. साधी म्हणलं तर चांगलं करायचं म्हणजे एका दिवस कमी पडतो. सगळ्यात महाग किती अंगरखा कसा म्हणजे कितीचा असतो? काय आपल्या कापड आणण्यावर आहे. 500 पासून 2000 3000 पर्यंत लोक बनवून घेतात. चांगलं करून घेतात लोक. किती मीटर कापड लागतं? 3 मीटर कापड लागतं. सगळ्यात जास्त कुठला म्हणजे अंगरखा नेतात भाविक म्हणजे? वेलवेटचाच वेलवेट. वेलवेटचाच घेतात म्हणजे दागिन्यावर खुलून दिसतो ना. आणि जो काय विशेष पोशाख असतो पांडुरंगाला हा. त्यामध्ये वापरला जातो. वापरली जाते. विशेष पोशाखामध्ये भारी जी वेलवेटची असते ती वापरली जाते. काय काय पोशाखामध्ये वापरले जातात? कुठल्या म्हणजे पोशाख असतात पांडुरंगाचे? पोशाख म्हणजे हेच आपले पैठणी काठाचे धोतर, शेला, उपरणं आणि पुन्हा अंगरख असं असते. आणि साडी म्हणलं तर पैठणी साडी रुक्मिणी मातेला घेते.